नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या प्लॅटफॉर्ममध्ये. आणि आज आपण जाणून घेऊया सोयाबीनचे बाजारभाव. आज आहे दिनांक 5 मार्च गुरुवार. आजचे बाजारभाव जाहीर झाले. आपल्यासोबत आडत दुकानदार आहे, त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया सोयाबीन बाजारभाव संदर्भात. सध्या आवक कशी आहे, बाजारभाव कमीत कमी काय, जास्तीत जास्त काय, संपूर्ण माहिती. दादा पहिला आपला संपूर्ण परिचय द्या. संजय कुमार ब्रजकिशोर लावटी, दुकान नंबर 69 मार्केट यार्ड जालना. बरं, सोयाबीनची आवक कशी सध्या बाजार समितीत? सध्या बाजार समितीत सोयाबीनची आवक फार कमी आहे. कमी समजा काय दर आहे खालचे कमीत कमी? खालचे 5,000 आणि वरचे 5300 रुपये आजचे. 5300 रुपये. हां, डागी माती कमी भाव विकतो समजा. डागीचे प्रमाण बघून मग मातीचे प्रमाण बघून त्या हिशोबाने भाव आहे. आणि रेग्युलर मालाचे काय भाव आहे? रेग्युलर माल 52 ते 53. 52 ते 53. आणि बियाण्याची खरेदी आहे की नाही सध्या? बियाण्याची खरेदी 5600 रुपये. 56 ग्रीन गोल्ड खरेदीदार आहे का मार्केटमध्ये सध्या? नाही, होलीचे सध्या गेलेले येईल परत. असं आहे का? आणि जे समजा नवीन टेंडर चालू आहे सध्या, जे नाफेडनं सोयाबीन खरेदी केली, ते सोयाबीनचं टेंडरचं सध्यावरात लिलाव काय विक्री चालू आहे, त्याचा भावावर परिणाम होईल का त्याच्यामुळं? आता गव्हर्नमेंट आज किती टेंडर पास करतात, किती मेट्रिक टन पास करतात त्याच्यावर अवलंबून राहतो. मार्केटात किती माल येतो, काय भावाने येतो, त्याच्यावर तेजी मंदीच्या अवलंबून राहील. बरं, तो माल मार्केटमध्ये येईल का डायरेक्ट समजा मिलवाल्याकडे? मिल म्हणजे मार्केटच आहे ना. हां हां. मार्केट म्हणजे मार्केट कमिटीत नाही येत ते. हां हां. डायरेक्ट टेंडर जे व्यापारी भरतात, हां. मिलवाले त्यांच्याकडे. समजा ते जर भाव खुल्ला आला समजा, तर मग त्याचा भावावर परिणाम होईल का आपल्या बाजार समितीत काही? भावावर परिणाम किंवा सध्या तर मुश्किल आहे, कारण का तेलाची आयात नसल्यामुळे हां हां. युद्धमूल्य तेलाची आयात नसल्यामुळे सध्या मालाच्या भावात कमी जास्त प्रमाण चालणारच आहे. युद्धमूल्य हां हां, कमी होणार नाही समजा भाव? जास्त कमी असण्याची शक्यता तर नाहीच आहे. बरोबर आहे. मग शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे? माल विकला पाहिजे, थांबलं पाहिजे? काही शेतकरी थांबेल का आपल्याकडे? 55च्या वर सोयाबीन आलं तर विकायला पाहिजे. 55 वर झालं तर बरोबर. दररोज भाव वाढ समजा का? हां, चालतं. सध्या लिलाव बी चालू आहे समजा. जे नाफेड खरेदी आहे, नाफेडनं जो माल खरेदी केला आहे तो बी बाजार समितीमध्ये येणार आहे. म्हणजे मिल आहे, मालक खरेदी करणार आहे, त्यामुळे बी भावावर थोडाफार परिणाम होऊ शकतो. पण युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल, त्यामुळे जास्त भावावर परिणाम होणार नाही. भाव स्थिर राहतील, कमी होण्याची जास्त शक्यता नाही. निश्चित असं सांगता येत नाही. चालतं. आज आपण जाणून घेतले आजचे सोयाबीनचे भाव. खालीमध्ये समजा डागी मातीचं प्रमाण पाहून 5000 आणि वरमध्ये सुपर माल जर बियाण्याची खरेदी असली तर मग ते 54, 55, 56. हलका माल एकदम डागी मातीवाला होता. डागीचं प्रमाणानुसार व मातीच्या प्रमाणानुसार 86 रुपये 4600 विकला आहे. काही माल विकले 5250 आणि सुपर माल असं समजा रेग्युलर तो विकला 5300. चालतं. या व्हिडिओमध्ये थांबे, आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.